व्यंकटेश नगर येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ प्रियंका प्रकाश सूर्यवंशी यांनी भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 99व्या जयंतीनिमित्त सुशासन दिन म्हणून महिला मोर्चाच्या वतीने रांगोळी स्पर्धा घेऊन साजरी केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण अण्णा गायकवाड, तालुका अध्यक्ष बालाजी पाटील खट्टिंग, पंचायत राज व ग्रामीण विकास आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज कमठे, ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबा लोकरे पाटील, विठ्ठलराव सूर्यवंशी, शहर अध्यक्ष संजय उर्फ पप्पू सोनटक्के, युवा मोर्चा तालुका महामंत्री ज्ञानेश्वर भांगे पाटील, रामेश्वर लोकरे, माधव मांजरमकर, संतोष चिलवंतकर आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमात शहर अध्यक्ष प्रियंका सूर्यवंशी, कौशल्याबाई दुधबे, राधाबाई यरपलवाड, सविताबाई कवळे, अर्चना सूर्यवंशी, सुरेखा लोकरे, सीमा लोकरे, जनाबाई सोनटक्के, वर्षा लोकरे, मीना सूर्यवंशी, मंदा भांगे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे सक्रिय सहभाग घेतला। तर 7 विद्यार्थ्यांनी सुरेख अशा रांगोळी काढून भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त रांगोळीरूपी आदरांजली अर्पण केली। यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे गुणांकन करून निकाल जाहीर करण्यात आला। त्यात गुणांक्रमाने प्रथम श्रावणी सूर्यवंशी, द्वितीय सानिका पवार, तृतीय ईश्वरी हामन असे कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश पाटील सूर्यवंशी यांनी केलं होतं। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची 99वी जयंती या ठिकाणी मोंडा, लुंबिनी नगर आणि अशोकानगर या प्रभागाच्या वतीनं साजरी करत आहोत। मित्रो, देशामध्ये केवळ 2 खासदार असताना पासून ज्या व्यक्तीनं या ठिकाणी संख्याबळाला न घाबरता भारतीय जनता पार्टीची पताका आपल्या खांद्यावर घेऊन चळवळ सुरू केली आणि ती चळवळ सुरू केली असताना या ठिकाणी जेव्हा त्यांचं सरकार एका मतानं जात होतं, पडत होतं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मुझे 303 का आकडा अगली बार दिखाई देता है। हे त्यांचा संकल्प त्यांच्या पश्चात या देशामध्ये विचाराच्या चळवळीनं या ठिकाणी प्रत्ययास आलेला आहे। आज संपूर्ण बहुमताचं सरकार या देशामध्ये राज्य करत आहे। हे राज्य करत असताना या ठिकाणी देशातला शेवटचा माणूस या ठिकाणी गृहीत धरून माननीय अटलजींच्या संकल्पनेतील भारत या ठिकाणी साकार होताना दिसतो आहे। या देशामध्ये जो 12 बलुतेदार 18 अलुतेदार आहे, त्यांच्या विकासाची कामं या ठिकाणी जोरदार चालू आहेत। देशातला शेवटचा माणूस गृहीत धरून या ठिकाणी जनधन सारखे खाते काढले आणि देशातल्या शेवटच्या माणसांची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी म्हणून या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम या देशात राबवले जात आहेत। मग ती घरकुलाची स्कीम असेल, मग ती शौचालयाची स्कीम असेल, मग ती उज्ज्वला गॅसची स्कीम असेल, शेतकरी सन्मान योजना असेल किंवा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरळ या ठिकाणी अनुदान टाकण्याची स्कीम असेल, अशा प्रकारचे विविध प्रकारचे शेवटच्या माणसाच्या विकासाचे उपक्रम अटलजीच्या संकल्पनेतील भारतातले उपक्रम आहेत। अटलजी नेहमी म्हणायचे, टूटे दिल से कोई खड़ा नहीं होता और छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता। हे अटलजीचं वाक्य या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक प्रेरणादायी वाक्य आहे। मित्रो, समोरच्यांच्या संख्याबळाला न घाबरता, समोरच्याच्या संख्याला न घाबरता तुम्ही संकल्प न करता मन मोठं ठेवून संकल्प करा आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार या नगरपालिकेत आली पाहिजे। या दृष्टीनं या जयंतीच्या माध्यमातून संकल्प करणे हीच खरी या ठिकाणी माननीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना आपल्या या ठिकाणी श्रद्धांजली ठरेल, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।